पॉवर प्ले. चला, जे पिवळ्या पडद्याच्या आतमध्ये त्यांनी कृपया पिवळ्या पडद्याच्या बाहेर उभं राहायचंय. आणि ज्यांनी पिवळ्या पडद्याला चिटकून उभे त्यांनी सुद्धा थोडं मागे उभं राहायचंय. लाईटचा पोल असो, बॅनरचे खांबे, त्याच्यापासून सर्वांनी थोडं लांब उभं राहायचंय. पहिला चेंडू, फुलटा चेंडू मारण्याचा प्रयत्न, वेदांच्या चेंडूची संधी, चुकी. एक जीवनदान हलकच आणि एक ओव्हर जाऊन धावफलकामध्ये ऍड होताना धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धावून बदलेली आहे. एक चेंडू 2 धावा. चला, वेदांत स्ट्राईक चेंज असेल. डिक्लेअरला कंपल्सरी स्ट्राईक चेंज या स्पर्धेचा नियम आहे. चला, वैभव तंबूच्या दिशेने जाताना दिसतोय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 2 चेंडू आणि 2 धावा. चला, जर का कोणी लगातार 3 चेंडूवर 3 चौकार मारले तर आदित्य राऊत यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. फुल टॉस हलक्या त्याने घेऊन काढला. 3 चेंडू आणि 3 धाव. जोरात फटका मारण्याचा प्रयत्न होता. 4 चेंडू आणि 4 धावा. पहिल्या षटकातील 2 चेंडू मार्गस्थ. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झालेली आहे 4. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. एकेरी धावेने संतुष्ट. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू मार्गस्थ. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झालेले 5 चेंडू आणि 5 धावा. पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्येचा विचार केला तर 6 रन ऑन बोर्ड. चला, पॉवर प्ले. चला, एक पॉवर प्लेचा एक हाणामारीच्या षटकासाठी कॉल दिलेला आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न.
निर्धाव चेंडूची सांगतात. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जास्तच मोठा लागला. चेंडू गेला सरळ पिवळ्या पडद्यावर. षटकाराला कमान डीजे. थँक्यू डीजे. चला 2 चेंडू 3 चेंडू आणि 7 धावा मैदानाच्या आतमध्ये. बाबूदा चांगला चेंडू ते चांगला चेंडू हलक्यात आणि खेळून काढलं. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या विचार केला 4 चेंडू 8 धावा. या पॉवर प्लेच्या षटकात एक पॉवरफुल बॅटिंग दिसेल का? आता उर्वरित चेंडू असतील 2. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. सुंदर क्षेत्ररक्षण. वेदांच्या बॅट मधून पाहिजे तसे फटके येत नाही. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचले 9. षटकाची समाप्ती. पॉवरफुल षटक होतं. पॉवरफुल बॅटिंग दिसली तर नाही. धावसंख्या जाऊन बदले 1-0. 10 रन ऑन बोर्ड. कम ऑन डीजे. चला यावर जो एक कोणी चौका मारेल त्याला 500 रुपयाचा पारितोषिक आहे. विक्रम अण्णा यांच्याकडून एक लेजंडरी खेळाडू चौकारासाठी पारितोषिक लावून ठेवले. फक्त या ओव्हरसाठी 500 आणि पुढच्या ओव्हर मध्ये सुद्धा कोणी मारला तर 200 रुपये. प्रत्येक चौकारासाठी 200 तर लागलेले आहेत. पण या ओव्हरसाठी मार्केट वाढलेलं आहे. या ओव्हरसाठी 500 रुपयाचा पारितोषिक लागलेलं आहे. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झाली ती 12. सुंदर गोलंदाजी मार विचार केला तर जितूदा मॅन ऑफ द मॅच टी शर्ट घालून गोलंदाजी करताना आपल्याला दिसतोय. एक सुंदर गोलंदाजी. धावसंख्येचा विचार केला तर 3 चेंडू आणि 13 धावा. पूर्णपणे बीट करताना धावचीची संधी. यष्टीरक्षक पूर्णपणे साथ देतोय गोलंदाजाला. 4 चेंडू आणि 13 धावा. एक महत्वाच्या मॅच मध्ये कुठेतरी श्री स्पोर्ट संघ मागे पडतोय आणि पुन्हा एकदा पूर्णपणे वेगाने बीट होताना दिसतोय. 5 चेंडू 13 धावा. या एका चेंडूवर जर का चौकार आला तर विक्रमांना यांच्याकडून 500 रुपये लागलेले आहेत आणि मोठा फटका खेळलाय. धावचीची संधी वरच्या एंडवर आणि एक एरी धावांनी संतोष. षटकाची समाप्ती. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पडले 1-4. 14 रन ऑन बोर्ड. 14 धावा. देऊया डीजेला एकदा संधी. आणि पहिला चौका आलाय का? प्रत्येक चौकार विक्रमण्णा यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. चला निशांत स्ट्राईक एंड वरती. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झालेली आहे ती 15. चौकारांची आतिषबाजी दिसेल का? नाही पूर्णपणे गोलंदाजी मारवरती प्रसाद दोघांना बांधून ठेवले. धावसंख्या जाऊन पोहोचलेली होती 16. 16 रन ऑन बोर्ड. 2 चेंडू 16 धावा. आणि आता वाईटची अतिरिक्त धाव फलकामध्ये ऍड होताना धावसंख्येचा विचार केला तर 17.
आता खतरा कोणासाठी आहे? श्री स्पोर्ट या संघासाठी. काय येणार आहे? 4 चेंडूवरती खतरा असेल गणेश नगर या संघासाठी. सुंदर क्षेत्ररक्षण, एक चांगली फेकी. काय फेकी होती, गडी वाद आहे का? रिव्ह्यू घेतले. चला गडी बाद आहे. वेदांत तंबूच्या दिशेने जाताना दिसते. त्याची जागा घेण्यासाठी आतमध्ये प्रसाद तोरसकर येतोय. श्री स्पोर्ट संघ काय जे दुसऱ्या सामन्यात होतं तेच चित्र कुठेतरी आता इकडे झळकतंय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आहे ऍज इट इज 17 वरती स्टॉप झालेली आहे. आणि येणारे चेंडू असतील 3. त्या 3 चेंडूवरती चौकारांची आतिषबाजी निशांच्या बॅट मधून दिसेल का? धावसंख्या आहे ती 17. चला पिवळ्या बर्दाला चिटकून कोणी उभे राहू नका प्लीज. पिवळ्या बर्दापासून थोडं लांब उभं राहायचंय. मोठा वर्गा घेण्याचा प्रयत्न आणि चुकी घडली. चेंडू ट्रॅव्हल करतोय सीमारेषावर. कमॉन डीजे. थँक्यू. चला विक्रम पुजारी यांना यांच्याकडून एका चौक्यावरती 200, प्रत्येक चौक्यावर 200 लागलेले आहेत. धावसंख्या झाले 21. 4 चेंडू. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न स्टेटच्या दिशेने आणि क्षेत्ररक्षण होते. शिवम चेंडू वाढवते. सुंदर क्षेत्ररक्षण शिवमच्या माध्यमातून. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झालेली आहे 22. शेवटचा चेंडू असेल प्रसाद तोरसकर या चेंडूवरती. धावसंख्येचा विचार केला तर 22. 5 चेंडू आणि 22 धावा. शेवटचा चेंडू मार्गस्थ. 23-22 ची मॅच झालेली आहे. शेवटच्या चेंडूवर काय घडणार आहे? मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नाही, हलक्या हाताने खेळला. षटकाची समाप्ती आणि दुहेरी धावायचा प्रयत्न. दोन्ही धावा. ओके. चला राजू, टॉस्को बॉक्स मध्ये राजू रेडी आहे का? वेर इज राजू बाय टॉस्को बॉक्स. राजू बाय. चला राजूबाईची एंट्री. प्रेक्षकांसाठी एक मनोरंजन. टाळ्यांनी त्याला प्रोत्साहित करायचं प्रेक्षक वर्ग. आता एक आपल्याला डान्स दिसणार आहे राजूबाईचा. पाला 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 तलब 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 शैतान का साला बाला बाला रावण है बाला 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 शैतान का साला बाला बाला रावण है बाला सब कहे मुझे शैतान का साला बाला बाला तो जपता हूँ माला बाला बाला सब कहे मुझे शैतान का साला बाला बाला लोग बोले बाला क्या चीज है साला बाला बाला लोग बोले बाला क्या चीज है साला रावण है बाला बोले बेटी मौसी खाला गोरे से गोरे का मुंह करता हूँ काला खुद की दिवाली और औरों का दिवाला बाला 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 चिंचोरी पाठशाला बाला 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 घेरा को ताला ताला ताला. चला थँक्यू. प्रेक्षक वर्ग टाळ्यांनी त्याला प्रोत्साहित करा. एवढ्या मोठ्या प्रेक्षक वर्गासमोर नाचणं खायचं काम नाही. युट्यूबच्या माध्यमातून 150 लोक बघतायत, त्यांच्या समोर नाचतोय, त्याला प्रोत्साहित करा. चला प्रत्येक विकेट साठी विक्रम पुजारी यांना यांच्याकडून 200 रुपये,
पण यष्टा उद्ध्वस्त केल्या पाहिजे. यष्टा उद्ध्वस्त केला तर 200 रुपयाचा मानकरी ठरू शकतो का? निशांत गोलंदाजी मारवती आणि बॅटिंग साठी आलाय माई आणि शुभमची जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहे. दोन्ही सलामाची जोडी विचार केला तर गणेश नगर कडून खूप सकाळपासून चांगली खेळ दाखवले दोन्ही खेळाडूंनी. पहिला चेंडू पूर्णपणे सन्मान गणेश नगर या संघाचा श्री गणेश होतो एकेरी धावेने. धावसंख्येचा विचार केला तर एक चेंडू एक धाव. धावतीची संधी पंचांचं होट हवे शुभम तंबूच्या दिशेने जाताना दिसतोय. पुन्हा एकदा डीजेला संधी. कमॉन डीजे. चला यानंतर जी होणारी मॅच असेल स्वास्तिक वर्सेस AMCC. दोन्ही संघाच्या कर्णधारांना प्रथम पुकार टॉस्का बॉक्स मध्ये नाणेफेकीसाठी यायचे आहे. स्वास्तिक वर्सेस AMCC. चला सामन्याच्या दिशेने. चला धावसंख्येचा विचार केला तर 4 चेंडू आणि 3 धावा. यष्टा उद्ध्वस्त केला तर विक्रम पुजारी अण्णा यांच्याकडून 200 रुपये लागले. धावजीची संधी एकेरी धाव्याने संतोष. स्ट्राईक एंड वरती आले जितूदा. ज्यांची जो कोणी विकेट घेईल त्यांच्यासाठी 500 रुपयाचा पारितोषिक लागलेला आहे. जितूदा जो विकेट घेईल त्याला 500 रुपयाचा पारितोषिक विक्रमांनाकडून लागलेला आहे. 500 रुपयाचा पारितोषिक जितूदी यांच्या विकेट साठी. आणि पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्येचा विचार केला एक चांगला कमबॅक दाखवला निशांत याने. 4 धावा दिल्या आपल्या वैयक्तिक षटकात. आता समीकरण असणार आहे 18 चेंडू 21. एक छोटासा ब्रेक. ऐका एक संगीत. जश्न चलेगा ये टकर वो हो टकर मैना रुकेगा. आइला रे आइला आतिचा मैला आइला रे आइला आतिचा मैला. चला नाणेफेक झाली स्वास्तिक वर्सेस AMCC. स्वास्तिकने प्रथमतः नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडले. गौरीश आणि विशाल चालके काहीतरी बोलणं चालू आहे. काय बोलणं काय? गोलंदाजी मारो विचार केला तर कुणाल आलाय. चला प्रत्येक विकेट जर कोणत्याही गोलंदाजाने कोणत्याही फलंदाजा यष्टा उद्ध्वस्त केल्या तर विक्रम पुजारी अण्णा यांच्याकडून 200 रुपये आणि जितूदाची जोडी कोणी विकेट घेईल त्या गोलंदाजासाठी 500 रुपये. फुलटॉस चेंडू धावची संधी वरच्या हँडवर. थ्रो थ्रो थ्रो. बघा 500 रुपयाचा मानकरी ठरला असता माझा मित्र वैष्णू पण थोड्यासाठी बाकी राहिला. बघा विक्रम पुजारी अण्णा यांच्याकडून जितूदाच्या विकेट साठी 500 रुपये लागले. जितूदा पण स्माइल करते. विकेट साठी 500 रुपये लावले. धावचीची संधी आणि माहीचा मोठा हादरा लागतोय गणेश नगर या संघाला. डीजेला संधी आले. कमान डीजे.
मार्केट उघडला इकडून पण स्वप्नील पाटील बाळादा यांच्याकडून गणेश नगरच्या प्रत्येक खेळाडूंनी जर का कोणत्याही बॉलवरती कसा पण चौका मारला तर 500 रुपये. चौका मध्येच मारायचं आहे पण मागे नका. चला डिक्लेअर झोन मध्ये धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 1 निवडायचे 3 चेंडू 6 धावा. प्रत्येक चौकारासाठी 500 रुपये लागलेले आहेत स्वप्नील पाटील बाळादा यांच्याकडून. आणि जितूदाजी जो कोणी गोलंदाज विकेट घेईल त्यासाठी विक्रम पुजारी यांच्याकडून 500 रुपये लागलेले आहेत. आणि कोणत्याही फलंदाजा यष्ट उद्ध्वस्त केला गोलंदाजाने तरी सुद्धा विक्रम पुजारी यांच्याकडून 200 रुपये लागलेले आहेत. चला जितूदा स्ट्राईक वरती. चांगला गोलवा टप्प्याचा चेंडू त्या चेंडूला पूर्णपणे सन्मानपूर्ण खेळून काढले. एकेरीने धावसंख्येत भर. धावसंख्येचा विचार केला 4 चेंडू 7 धावा. चार चेंडू 7 धावा. सामना रंगलाय. गणेश नगर वाजा श्रीस्फोट हा एक मेन मॅच आहे. या मॅचचा विचार केला सर्व साई उपस्थित 4 संघ मॅच बघायला उभे आहेत. आणि यष्टी रक्षक कुठेतरी थोडीशी साथ कमी पडते. धावसंख्येचा विचार केला तर 5 चेंडू 8 धावा. प्रत्येक चौकारासाठी गणेश नगरच्या प्रत्येक खेळाडूला 500 रुपये स्वप्नील पाटील बाळादा यांच्याकडून लागलेले आहेत. जितूदाजी जो कोणी विकेट घेईल त्या खेळ क्षेत्ररक्षकाला त्या गोलंदाजाला 500 रुपये. निर्धाव चेंडूचे सांगता. चला पोलीस क्षेत्रात कार्यरत असलेले नितीन राऊत साहेब यांना विनंती असेल त्यांनी व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. पोलीस दलात कार्यरत असलेले नितीन राऊत साहेब यांना विनंती असेल त्यांनी व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. धावसंख्या 12-17 ची मॅच आहे. 12 चेंडू 17. स्कोर किती झाले रे? पॉवर प्ले असेल 8 धावा झाला. 8 धावा. 8 रन ऑन बोर्ड. एक महत्वाचा षटकाचा विचार केला तर एक मुख्य गोलंदाज घेऊन येतो शशांक. प्रत्येक जर का कोणत्या फलंदाजा यश उडवला तर विक्रम पुजारी यांच्याकडून 200 रुपये. आणि जो कोणी खेळाडू जितूदाजी विकेट घेईल त्यासाठी 500 रुपये विक्रम पुजारी आणि प्रत्येक चौकावरती स्वप्नील पाटील यांच्याकडून 500 रुपये आहेत गणेश नगरच्या प्रत्येक खेळाडूला. चला तब्बल या मॅच मध्ये मार्केट ओपन आहे. कोण किती पैसा घेऊ शकतो बघूया. चला 1 चेंडू 9 धाव. जितूदाच्या विकेट साठी विक्रम पुजारी यांच्याकडून 500. टाइमर चेक करतो 2 मिनिटं. स्कोर टाइमर सांगायचा आहे. टाइम चालू आहे. चला 15 मिनिटाचा उद्या श्रीस्फोट संघ. पंधरा मिनिटाचा अवधी असतो 4 षटका ताळायला. फुल टॉस चेंडू आणि निर्धाव चेंडूची सांगता. विष्णू माझ्या उंटा वर्गा मित्र असलेला हाईट चेंडू अडवतोय. गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न. धावचीची संधी. निर्धाव चेंडू. चला जितूदा याच्या विकेट साठी संग्रामबाई यांच्याकडून सुद्धा 200 रुपये. विक्रम पुजारी यांच्याकडून 500. तब्बल एका विकेट साठी 700 रुपये लागले. आणि प्रत्येक चौकारासाठी 500 रुपये गणेश नगरच्या खेळाडू स्वप्नील बाळा पाटील यांच्याकडून. आणि निर्धाव हे पॉवर प्लेचा हा नामारीचे षटक. या षटकात पॉवरफुल बॅटिंग तर नाही दिसली. एक सुरेख गोलंदाजी दिसली शशांक याच्याकडून. 8-16 ची मॅच झाली.
8-16ची मॅच. सामना रंगलाय. स्टेटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये चेंडू वाढलाय. एकेरी धाव्याने संतुष्ट व्हावा लागेल आणि धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 1 ढकलताना धावसंख्या जाऊन पोहोचले 10. संग्रामबाई भुया यांच्याकडून जितूदाच्या विकेटसाठी लागले ते 200. विक्रम पुजारी अण्णा यांच्याकडून 500 आणि गणेश नगरच्या प्रत्येक खेळाडू प्रत्येक चौकारासाठी स्वप्नील पाटील बाळादा यांच्याकडून 500 रुपये लागलेले आहेत. 7-15ची ही मॅच. आता सामना कठीण झालाय. धावसंख्या झाली फक्त 10. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न स्टेटच्या दिशेने आणि मना केले. आता स्वतःच्या खांद्यावरती जिम्मेदारी घेऊन शेवटचा षटक खेळायचा असणार. शेवटच्या षटकात धावा ठेवल्यात. 6-15चं समीकरण. घेऊया एक छोटासा ब्रेक. ऐक्य संगीत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. एक चांगली जेवढी दिसते मैदानाच्या आतमध्ये चेंडू गेला सीमा रेषा पार. चौकार मांडीचे. चला 500 रुपयाचा मानकरी ठरलाय जितूदा. स्वप्नीलदा यांच्याकडून 500 रुपये आले जितूदासाठी. प्रत्येक चौकावरती 500 रुपये लागलेले आहेत. पुन्हा एकदा तोच फटका. एक चांगला उंच उडी. प्रसाद तोरसकर याची मैदानाच्या आतमध्ये. शाळेत असताना नक्की लांबुडी खेळायचा. आता सामना रंगलाय. 4-11. बघा जितूदाच्या विकेटसाठी विक्रम पुजारी अण्णा यांच्याकडून 500 रुपये लागलेले आहेत आणि संग्रामबाई बुलिया यांच्याकडून 200 रुपये. एका विकेटसाठी 700 आणि प्रत्येक चौकारासाठी स्वप्नील बाबा पाटील यांच्याकडून 500 रुपये आहेत. चला आता माहिती आहे या चेंडूवरती सिंगल महत्वाची असणार आहे. आता 3 चेंडू आणि 10ची मॅच आहे. सामना रंगणार आहे. सामना शेवटच्या चेंडू पर्यंत जाणार आहे. त्यासाठी हा पुढील येणारा चेंडू खूप महत्वाचा चेंडू आहे. 3-10ची ही मॅच. या सामन्याचा विचार केला नाही तर सर्व संघ जे श्री साई माऊली, स्वास्तिक असो, VVSC असो, AMC सगळे संघ मॅच बघतात आणि सुंदर क्षेत्ररक्षण. लॉंग ऑफच्या दिशेने एक चांगलं क्षेत्ररक्षण. आता सामना रंगतोय. 2-9ची ही मॅच झाले. कोणाच्या दिशेने सामना वळणार आहे. 2 चेंडू 9 धावा. डगआउट मधून आवाज आला. एक चांगला चेंडू हाताळायचा फक्त. चांगला फटका. चला मॅच आहे अजून. कमांड डीजे. चला पुन्हा एकदा 500 रुपयाचा मानकरी स्वप्नील बाबा पाटील यांच्याकडून जितूदा 500 रुपयाचा मानकरी ठरतोय. दुसरा चौकारांच्या बॅट मधून आलाय. चला हा चेंडू महत्वाचा आणि यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. वाईट सोडण्याचा एक रचनात्मक खेळ दाखवण्याचा प्रयत्न होता पण चेंडू जाऊन सळी यष्ट्यांना आणि 200 रुपयाचा मानकरी ठरलाय. या विकेटसाठी 500 होते. विक्रम पुजारी अण्णा यांच्याकडून शेवटच्या चेंडूवरती वैभव पाळणा वेटरतोय. 500 रुपयाचा मानकरी. संग्रामबाई बुलिया यांच्याकडून 200. तब्बल हा एक चेंडू 700 रुपयाचा मिळतोय वैभव पाडवे यांना. खूप अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन श्री स्पोर्ट अँड हार्ड लक गणेश नगर. तुमच्या नेक्स्ट मॅच साठी तुम्हाला खूप शुभेच्छा. घेऊया एक ब्रेक. ऐक्या संगीत.